श्री स्वामी समर्थ. सकाळची सुरुवात माहीच्या डब्याने. पण प्रश्न हा की डब्याला बनवायचं तरी काय. घरात चिरमुरे शिल्लक होते, तेच भडंग बनवायला घेतली. माहीचा टिफिन वगैरे भरून माहीला शाळेत घालवते तोपर्यंत मोक्षासुद्धा उठली होती. मोक्षाला आवरून घेतलं तोपर्यंत मॅडम खाली खेळायला गेल्या. त्यांचा खेळ सकाळी चालू होता. खाली जायला दम नाही आणि वरती यायला दम नाही. माहीसुद्धा शाळेतून आली होती. हे सगळं घरातलं आवरूपर्यंत शाळेची टायमिंग किती निघून जाते काही समजतच नाही. रोजच्या क्लिनिंगच्या कामात एक काम एक्स्ट्राचं वाढलं, जे की फर्निचर पुसायचं. फर्निचर वगैरे पुसून घेतलं. हे काम चालूच होतं, पण डोक्यात एक विचारसुद्धा चालू होता. सकाळपासून आम्ही TV बघत बसलो होतो, तर TVवर अशा काहीशा बातम्या दाखवतात की धक्काच बसतो. कारण जग कितीही पुढं गेलं तर अंधश्रद्धा अजून तिथेच आहे. याचा अंधश्रद्धेतून भोंदूबाबा जन्माला येतात आणि आपल्यासारखी लोक त्यात फसतात. सांगायचा उद्देश एवढाच आहे की कुठल्याही भोंदूबाबाकडे नशीब आजमावायला न जाता आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. कर्म ज्याचे चांगले त्याचं फळ चांगलं. तर असो, काल बाहेरून येताना आम्ही या फ्रेम आणल्या होत्या आणि त्यात माझ्या या क्यूट बाळाचा फोटो लावला होता. कसा वाटतोय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही फुलं पण आम्ही तिथूनच मार्केटमधून घेऊन आलो होतो. TV युनिट आणि ड्रेसिंग टेबल सजवण्यासाठी मला भरपूर काही वस्तू घ्यायच्या आहेत, पुढे दाखवेनच तुम्हाला. तर असो, दुपारच्या वेळेत मुलींना जेवण वगैरे चारून घेतलं. मम्मींचं सुद्धा ताट करून दिलं आणि दुपारच्या वेळेत TV बघत बघत मी सुद्धा जेवण करून घेतलं. दुपारचा इतका कंटाळा येतो ना, काही विचारूच नका. झोपल्याशिवाय दिवस तर काही जात नाही. मग दुपारची थोडीशी झोप काढली आणि 4च्या टायमिंगला चहा वगैरे करून घेतला. तर असं गेला माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडलास तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.